हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि चला, खूप दिवसांपासून ना मनात इच्छा होती की मला काहीतरी करायचं आहे वेगळं नाश्त्यासाठी बनवताना. तर नेहमी विचार करायची, पण वेळेअभावी मला काही वेळेला असं ना इच्छा असून सुद्धा करायला जमायचं नाही. आणि एकदा मग टाळमटाळ झाली की मग ते काय लवकर मुहूर्त लागत नाही. पण आज ना मी विचार केला की आज सकाळी लगेच उठल्याबरोबर ब्रश वगैरे केलं आणि त्यानंतर थोडासा चहा घेतला आधी आणि ते पीठ मळायला घेतलेलं आहे. तर हे पीठ जे आहे ते चपातीसाठी न मळता मी काही वेगळा पदार्थ बनवणार आहे. तर बरेच दिवस झाले ना मला असं वाटत होतं की आपण घरच्या घरी खारी बनवूया, कारण बाहेरून खारी बटर किंवा मग टोस्ट वगैरे आम्ही आणून खातो. पण खारी ना घरी बनवावी अशी माझी इच्छा नेहमीच असायची आणि आज फायनली मी ती पूर्ण करणार आहे. तर मी इथे ना गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. तर मैद्याच्या पिठाची पण करतात आणि मला वाटतं बाहेर जे मिळतात ना ते मैद्याच्या पिठाचेच असतात. तर इथे गव्हाचं पीठ मी ना घेतलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप पण घातलेलं आहे, थोडं तेल घातलेलं आहे, ओवा घातलेला आहे आणि त्यानंतर मीठ थोडं जास्त घातलं. म्हणजे चपातीला म्हणजे मी जेवढं घेते ना त्याच्यापेक्षा मला वाटतं मी दुपटीपेक्षा पण जास्तच घेतलं, कारण त्याला खारसटपणा असेल ना तरच ती खारी खायला छान वाटेल. आणि आता जेवढं होईल तेवढं मी छान हाताने मळून घेते, कारण ना कसं आपण जेवढं मळू ना तेवढं ते बनताना छान होतील, क्रिस्पी होतील. सो त्या याच्यासाठी ना मी चांगलं मळून घेतलं. आता झाकून साईडला ठेवून दिलं, एक 15 मिनटं ठेवेन. आणि तोपर्यंत मला चपात्या पण बनवायच्या आहेत, दुपारच्या जेवणाचा पण विचार करायचा आहे, फक्त नाश्त्यावरती भागत नाही. तर त्यामुळे आता पीठ मळायला घेतलं. म्हटलं चला पीठ पण मळून घेऊया, म्हणजे परातीचा उपयोग पुन्हा पुढच्या कामासाठी पण होईल. आणि मग इथे मी आपलं रेग्युलर माझं जसं पीठ मी घेते त्या प्रकारेच घेतलं आणि मी जास्त एकदम फ्रीज असतं तरी सुद्धा जास्त मळत नाही. दुपारी थोडं उरलेलं पीठ ना मी संध्याकाळी 4-5 चपात्या करायला होईल एवढं मग फ्रीजमध्ये ठेवते आणि इव्हनिंगमध्ये मग त्याच्या चपात्या करते. कारण चपात्या करणं म्हणजे कसं काही वेळेला 2-4 कमी पडल्या की वाटतं ना असं की भात जास्त करण्यापेक्षा ना पीठ आहे तर 2-4 चपात्याच करूया आणि गरमागरम खाऊया. तर आता ना 15-20 मिनिटानंतर मी इथे बनायला घेतलेले आहेत खारी. सो त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण जसं चपाती लाटून घेतो तसंच लाटायचं. फक्त एवढंच की ती चपाती ना अगदी पातळ लाटून घ्यायची, म्हणजे जास्त असं एकदम पण पातळ नाही, म्हणजे मीडियम सुद्धा आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी मोठी लाटली तरी सुद्धा चालेल. आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ना असं आतमध्ये एक बॅटर बनवून लावायचं. तर त्याच्यासाठी मी थोडं तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये पीठ घातलं आणि चांगलं दोन्ही पण फेटून घेतलं. ते असं एकदम फ्लफी झाल्यासारखं झाल्यानंतर मी एक अर्धा चमचाभर ते पीठ ना याच लाटलेल्या पोळीवर घातलं, स्प्रेड करून घेतलं. वरतून थोडंसं ड्राय जे फ्लॉवर आहे म्हणजे पीठ आपलं ते स्प्रिंकल केलं आणि त्यानंतर पुन्हा मी त्याला ना 8 फोल्डमध्ये फोल्ड केलं आणि मग लाटायला घेतलं. आणि आता लाटताना असं मोठं काही लाटायचं नाही आहे. तर मी जे स्क्वेअर शेप केलेला ना असं तोच म्हणजे रेक्टँग्युलर झालेला त्यालाच मी चारीकडून थोडं थोडं वाढवत होती. आणि नंतर मग मी ते ना त्याची अशी मस्त काय म्हणतो आपण पदर सुटतात ना तसं व्हायला पाहिजे, म्हणून मग मी तूप पण लावलेलं आतमध्ये आणि एकदम परफेक्टली मस्त झाले. पण मला ना काय झालं माहिती आहे, जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळेला जेव्हा आपण एक फोल्ड केला की त्याच्यामध्ये पुन्हा तूप लावायचं असतं, दुसरा केला की पुन्हा लावायचं असतं, तसं मी केलं नाही. त्यामुळे ते ना सगळीकडून फुलले नाहीत. तर नेक्स्ट टाईम ना मी पुन्हा बनवेन. सो पाहू त्यावेळेला कसे होतात. आणि हे ना माझ्या शेजाऱ्यांनी आणून दिलेलं आहे, कारण ते आत्ताच गावाहून आलेत. तर चला आता हे सगळं ठेवते आणि आधी जाऊन त्यांना थोडं भेटून येते. गावाहून आले जाऊन शिरडावून जाऊन आले. श्रमिका कोपऱ्यात दिसतच नाहीये, एवढी काळी झाली आहे. जेव्हा फक्त गेली ह्याच्यामध्ये मळ्यात वगैरे नुसते उणकते जाताना मला मोर दिसले, म्हणजे आमच्या समोरच गाडी गेली ना. दादा माझी बाईक जो फास्ट चालली, मी कॅमेरा काढत होते की मोर दिसत नाही मला. 3-4 मोर जवळ होते. रिक्षात भरलं, रिक्षाला दाखवतो मोर करून. काय झालं बराच वेळ त्यांच्याशी गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर ना त्यांनी
गावात गेल्यानंतर ते कुठे कुठे फिरायला गेलेले, तिथे त्यांनी काढलेले व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, ते सगळे मला दाखवले आणि खरंच मला एवढं छान वाटलं. असं वाटत होतं की प्रत्यक्ष मी तिथे जाऊन सगळं काही पाहिलेलं आहे आणि गावातले मंदिर जे आहेत त्यांचं सगळं त्यांनी व्हिडिओ केलेले होते, ते मला दाखवले. आणि गावातला परिसर तर एवढा छान वाटतो ना, कारण कसं आहे की आमचं जे गाव आहे हुबळी ते अगदी सिटी आहे, त्यामुळे ना असं गावाचं जे पूर्ण नेचर आहे त्याचा एक्सपिरियन्स करता येत नाही. तर कुठेतरी मला असं वाटतं की हे सगळं पाहायला मिळायला हवं. आणि इथे ना हे देवीचं मंदिर होतं, तर हे वारुळामध्ये आहे आणि मला ते पाहून ना खूप आश्चर्य वाटलं की ते वारुळ देवी म्हणून सांगतात. त्यानंतर समुद्र किनारा ते सगळं पाहिलं आणि नंतर मग मी पुन्हा घरी आली, कारण मला थोडंफार घरातलं सुद्धा करायचं होतं. कारण मी नाश्त्याचं वगैरे केलं आणि त्यानंतर मग त्यांना भेटायला गेलेली. तर आता आल्यानंतर ना सगळ्यात आधी मी इथे आता थोडंसं जे चणे होते ना ते फ्रीजमध्ये मी ठेवलेले होते, तर त्यांना पुन्हा मी थोडं फ्राय केलं. म्हणजे कसं छान एकदम म्हणजे थोडीशी तव्यावरती भाजून घेतली, कारण आता कांदा भाजायचा होता. त्याआधी म्हटलं चणे भाजून काढूया आणि कांदा परतायला ठेवला. आणि मी आलेली आहे आंबा खायला, कारण छान मस्त आंबे त्यांनी दिलेले होते ना, तर नमादर्शनने कट केले आणि म्हटलं चला आता आंबा खाऊन घेऊया. कारण यावर्षी मी काय जास्त बाहेरून आंबे आणलेले नव्हते, सो त्यामुळे आता गावचे आंबे ना त्याचा एक आणि वेगळाच आनंद असतो खाण्याचा. मग तेवढं झाल्यानंतर आता इथे तोपर्यंत कांदा टोमॅटो पण छान परतून झालेला आहे आणि थोडंसं म्हणजे तेल वगैरे पण मी घातलं नाही, फक्त तव्यावरतीच मी परतून घेतलं. आणि तोपर्यंत माझ्या चपात्या पण झालेल्या होत्या. तर आता बाकीचं जे आहे ना, फक्त मला इथे भाजीच बनवायची आहे. आणि हवा एवढी सुटलेली आज अचानक, म्हणजे आश्चर्यच वाटलं की या वेळेला एवढी हवा कशी काय सुटलेली आहे. तर खूप गारवा आणि सगळीकडे ना नुसती अशी धूळ उडत होती. मग त्यानंतर मी थोडंफार पाहिलं बाहेर, खिडकीत उभं राहून सगळीकडे आपलं मी हवा येत होती म्हणून थांबलेली आणि नंतर मग पुन्हा आली. म्हटलं चला आता मी खरं तर बनवत आहे शेवग्याच्या शेंगा, जे आता मला वैशूने दिल्यात ना गावाहून आणलेल्या, तर ते कट वगैरे ठेवले आणि म्हटलं की तेच करूया. कारण ना शेवग्याची भाजी मला खायला खूप आवडते आणि थोडी रस्सा भाजी असेल ना तर अजून मस्त लागते. तर थोडंसं वाटणसुद्धा केलेलं आहे, तर ते पण घातलं. म्हणजे कांदा टोमॅटो जो होता ना तो वाटून घेतला. थोडं त्याच्यामध्ये मी लसूण घातलेला, अद्रक अगदीच नावाला थोडा घातलेला आणि एकीकडे भातसुद्धा लावलेला आहे. तर आज भात कुकरला न लावता मी आज टोपात केला. आणि त्यानंतर आता भात ना थोडं पाणी घालून मी ठेवलेलं आहे, कारण तो चांगला वाफायला हवा. तोपर्यंत म्हटलं की किचन वगैरे क्लीन करून घेऊया, कारण शिट्या अजून व्हायच्या आहेत. आणि मग एकदा बाहेर गेलो आणि काहीतरी एडिटिंग वगैरे जर करायला घेतलं तर ना मग कुकर म्हणजे डायव्हर्ट होतो माइंड आणि मग आपल्याला कळत नाही की किती शिट्ट्या वगैरे होतील. यासाठी म्हटलं इथलंच काम जे आहे ना ते आधी कंप्लीट करून घेऊया आणि त्यानंतर मग पुढचं काय एडिटिंग वगैरे करायचं असतं माझं ते करूया. कारण मी ॲट अ टाईम बसून करत नाही, मी थोडं थोडं करत असते एडिटिंगचं. सो आता ना इथे किचन तर क्लीन झालं, झाडू वगैरे मारायचं आहे. म्हणजे एकदा किचन क्लीन झालं ना की वरचं काही पडलेलं असेल खाली की मग झाडू मारून घेतला, नंतर पुसून घेतलं की घर एकदम स्वच्छ होतं. तर आता या साईडला पण मी काही वस्तू ठेवलेल्या असतात त्या पण काढून घेतल्या, सगळं पुसून घेतलं, खाली पुसून घेतलं, कारण चपाती करताना नेमकं तिथे पीठ पडतंच. आणि इथे ना आता भात झालेला आहे का नाही चेक करण्यासाठी फक्त थोडं पाणी घालायचं, त्याच्यावरती भात ठेवायचा, टोप उचलून ठेवायचा आणि ते चर केलं की समजायचं की मस्त भात खालून वाफलेला आहे, म्हणजे पाणी सगळं सुकलेलं आहे. सो चला अशा प्रकारे आता जेवण माझं रेडी आहे आणि शेवग्याच्या शेंगांचा मस्त एकदम झणझणीत असा रस्सा झालेला आहे. खरंच बघून तर मला असं वाटलेलं की कधी मी पहिला घास खाते. सो मस्त एकदम छान झालं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे रस्सा बनवता का मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मस्त एकदम गोड लोणचं, लोणचं मी गेल्या वर्षी बनवलेलं. सो आता मी डायरेक्टली संध्याकाळचं शूट करायला घेतलेलं आहे, कारण मी आता जस्ट वॉक करायला आलेली आणि नमा पण खालीच होती म्हणून पाहिलं. वॉक झाल्यानंतर चेक केलं तर नम्रता आता घरी गेलेली आहे. त्यासाठी मग शेवटचा राऊंड करून मी घरी चाललेली आणि त्यातच मला पुन्हा ना इथे जोरदार हवा सुटलेली. तर त्यामुळे ते बघतच मी थांबली की म्हटलं बापरे अचानकच पाऊस वगैरे येतोय की काय, म्हणजे असं वाटत होतं पाहून.
आणि एक 5-10 मिनिटानंतर तर ना अगदीच म्हणजे थंडरिंग लाईटनिंग सुद्धा व्हायला लागलेलं. तर हे बघून तर मला टेन्शन झालं, कारण खाली क्लासचं रूम आहे ना त्याची मला खूप चिंता लागते. कारण गेल्या वर्षी जसं पाणी यायचं तर त्या पाण्यामुळे माझी सगळी पुस्तकं वगैरे भिजलेली, खूप नुकसान झालेलं पुस्तकांचं. त्यामुळे ना मला खूप टेन्शन झालेलं आहे. चावी छत्री चावीली ना. तर अचानक एकदम असा वादळ वारा आणि पाऊस पण आला. आता मला तर एवढं टेन्शन झालं, अक्षरशः मला ना रडायला आल्यासारखं झालं. कारण गेल्या वर्षीसुद्धा ना पाऊस आल्यामुळे क्लासचं जे रूम आहे तिथे एवढं बनवल्यानंतर सुद्धा सगळं टाईल्समधून पाणी येत होतं. तर आता पण एकदम जोरात पाऊस आला म्हणून मी एकदम घाबरली की कदाचित तसं व्हायला नको. म्हणून आता नम्रता गेली की थोडे जे बुक्स वगैरे आहेत ना वरच्या साईडला ठेवलेले आहेत ते काढून मग स्टँडवरती ठेवून येईल ती जाऊन. सो टेन्शन झालं आता, म्हणजे पाऊस असा अचानक आला. कारण आम्हाला ना ॲक्च्युली प्लास्टिक घालायचं आहे पत्र्यांवरून, पण म्हटलं अजून मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये कधी पावसाळा येत नाही इथे. जूनच्या 15 तारखेपर्यंत म्हणजे 7 नंतर असा वाट बघावं लागतो, तेव्हा जाऊन मुंबईत पाऊस पडतो. आणि आता अचानक एकदम पाऊस आलेला आहे. आणि आज किती तारीख आहे? तर आज 6 तारीख आहे, मे महिन्याची आहे. मला वाटतं पावसाळा ना महिना विसरलेला आहे, मे महिन्याला जून समजून लवकर आला की काय असं वाटते. आता हे तर असंच फक्त आपलं एक मनाला समाधान म्हणून मी बोलते, पण खरंच आतून मी खूप टेन्शनमध्ये झालेली आहे की काय नक्की होईल. सो पाहू आता. आहे बघा लाईट पण प्रॉब्लेम करते, म्हणजे अचानक विजा पण चमकल्या ना जोरजोरात. तर पाहू. तर मला थोडी डाळ बनवायची आहे, तेवढी मी बनवून घेते. आणि अगदी शांत वाटते, म्हणजे असं वाटते आजूबाजूला कुठचाच आवाज नाही आहे, अगदी शांतता झाली आहे सगळीकडून. सो चला आता मी थोडंसं इथे मुगाच्या डाळीचा रस्सा बनवते, तेवढं करेन आणि जेवून घेईन.